नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। सुरुवात करूया आपण कथेला। नेहा आणि अमोलचं लग्न होऊन 7 वर्ष झाली होती। सुरुवातीला त्यांचं आयुष्य खूप सुंदर चाललं होतं। छोटंसं घर, साधं जीवन, पण खूप प्रेम होतं। अमोल रोज ऑफिस मधून आला की स्नेहासाठी काही ना काही घेऊन यायचा। दोघे रात्री गच्चीवर बसून खूप गप्पा मारायचे। स्नेहाला वाटायचं तिच्यासारखी नशीबवान बायको कोणीच नाही। पण हळूहळू अमोल बदलायला लागला। ऑफिसचं काम वाढलंय असं सांगून तो उशिरा घरी यायला लागला। फोनवर पासवर्ड लावला। स्नेहा जवळ आली की फोन लपवू लागला। आधीसारखं तिच्याशी बोलणं कमी झालं। स्नेहा विचारायची तर तो चिडायचा। तुला प्रत्येक गोष्टीत संशय का येतो असं म्हणायचा। स्नेहाच्या मनात भीती वाढत होती, पण तिला विश्वास ठेवायचा होता। एक दिवस रात्री अमोल बाथरूम मध्ये असताना त्याचा फोन वाजला। स्क्रीनवर नाव चमकलं, प्रिया। स्नेहाच्या पायाखालची जमीन सरकली। हात थरथरायला लागले। कॉल कट झाला, पण लगेच मेसेज आला, मिस यू जान, उद्या भेटायचं ना। स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं। तिने फोन परत ठेवला आणि काहीच झालं नाही असं दाखवलं। पण त्या रात्री ती पूर्ण रात्र रडत होती। दुसऱ्या दिवसापासून ती शांत झाली। अमोल काही विचारत होता तरी ती फक्त हो नाही मध्ये उत्तर द्यायची, पण मनातून ती तुटत चालली होती। एक दिवस तिने अमोलचा पाठलाग करायचं ठरवलं। अमोल ऑफिसला जातो असं सांगून बाहेर पडला आणि थोड्या वेळाने एका कॅफे मध्ये गेला। तिथे एक सुंदर मुलगी त्याची वाट बघत होती। दोघे हसत बोलत होते। अमोल तिचा हात हातात घेत होता। ते पाहून स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तिचं हृदय पूर्णपणे तुटलं। ती घरी आली आणि दिवसभर आरशात स्वतःकडे बघत राहिली। माझ्यात काय कमी आहे हा प्रश्न तिला खात होता। पुढचे काही दिवस अमोल अजूनच बिनधास्त झाला। फोनवर हसणं, रात्री बाहेर जाणं, स्नेहाला दुर्लक्ष करणं वाढलं। शेवटी एक दिवस स्नेहाने विचारलं, तुझं कोणासोबत अफेअर आहे का? अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग ओरडला, होय आहे, आता काय करशील? हे ऐकून स्नेहाला धक्का बसला। तिच्या पायाखालची ताकद निघून गेली। अमोल पुढे म्हणाला, प्रिया, मला समजून घेते, तू फक्त घर आणि जबाबदाऱ्या यात अडकली आहेस। त्या रात्री स्नेहा खूप रडली। दुसऱ्या दिवशी तिने घर सोडायचं ठरवलं, पण तिच्या आईने तिला थांबवलं। सगळं लगेच संपवत नाहीत, आईच्या शब्दांनी ती शांत झाली। काही दिवसांनी अमोलने सांगितलं की तो ऑफिसच्या टूरला जातोय, पण स्नेहाला माहिती होतं तो प्रियासोबत जाणार आहे। अमोल गेल्यानंतर स्नेहाने त्याच कपाटात आवरताना एक फाईल पाहिली। त्या फाईलमध्ये हॉस्पिटलचे रिपोर्ट्स होते। रिपोर्ट वाचून तिच्या डोळ्यात धक्का दिसला। अमोलला गंभीर हृदयाचा आजार होता आणि त्याच्याकडे फक्त काही महिने उरले होते। स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू आले। ती कोसळली। तिला समजलं नव्हतं अमोलने हे तिच्यापासून का लपवलं। त्याच वेळी तिला प्रियाचा नंबर दिसला। खूप विचार करून तिने प्रियाला फोन केला। प्रिया भेटायला तयार झाली। स्नेहा तिला भेटायला गेली आणि तिने रागाने विचारलं, माझा संसार का मोडतेस? पण प्रियाच्या डोळ्यातही पाणी आलं। ती म्हणाली, तुम्हाला खरं काहीच माहिती नाही। स्नेहा गोंधळली। प्रिया शांतपणे म्हणाली, अमोलने मला पैसे देऊन हे नाटक करायला सांगितलं। स्नेहाला विश्वास बसत नव्हता। प्रिया पुढे म्हणाली, त्याला त्याच्या आजाराबद्दल समजलं तेव्हा तो पूर्ण तुटला होता। डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याच्याकडे खूप कमी वेळ आहे। तो तुम्हाला त्यांच्या मृत्यूनंतर एकटं आणि कमजोर पाहू शकत नव्हता, म्हणून त्याने मुद्दाम तुमचा तिरस्कार करायला सुरुवात केली, जेणेकरून तुम्ही त्याच्यापासून दूर व्हाल आणि त्याच्या जाण्यानंतर कमी तुटाल। हे ऐकून स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हती। तिच्या मनात अमोलबद्दलचा राग एका क्षणात नाहीसा झाला। ती लगेच घरी परतली। रात्री उशिरा अमोल घरी आला तर स्नेहा त्याची वाट बघत बसली होती। अमोल काही बोलणार इतक्या स्नेहाने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली। अमोल घाबरला। काय झालं? तो म्हणाला। स्नेहा रडत म्हणाली, मला सगळं कळलंय। अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग त्याच्याही डोळ्यात पाणी आलं। तो म्हणाला, मी तुला तुटताना पाहू शकत नव्हतो। स्नेहा म्हणाली, तुझ्याशिवाय जगण्यापेक्षा तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगणं मला जास्त महत्वाचं आहे। त्या दिवसानंतर दोघांनी प्रत्येक दिवस आनंदाने जगायला ठरवलं। अमोल आता ऑफिसपेक्षा स्नेहासोबत वेळ घालवू लागला। दोघे फिरायला जायचे, जुने फोटो बघायचे, एकमेकांसोबत हसायचे, पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं। एक रात्री अमोलची तब्येत खूप बिघडली। त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। स्नेहा त्याचा हात पकडून बसली होती। अमोल हसत म्हणाला, माफ कर मला,
स्नेहा रडत म्हणाली, तू मला खूप प्रेम दिलंस. अमोल शेवटचं म्हणाला, पुढच्या जन्मात पुन्हा माझी बायको होशील. स्नेहा अश्रूमध्ये हसली आणि म्हणाली, प्रत्येक जन्मात. काही क्षणात मशीनचा आवाज सतत वाजू लागला आणि अमोलने कायमचे डोळे मिटले. स्नेहा पूर्णपणे तुटली. पण अमोलने तिच्यासाठी लिहिलेलं एक पत्र तिला मिळालं. त्या पत्रात लिहिलं होतं, जर तू हे वाचत असशील तर मी तुझ्या जवळ नाही, पण लक्षात ठेव, माझं प्रेम कायम तुझ्यासोबत असेल. तू पुन्हा हस, पुन्हा जग, कारण तू रडत राहिलीस तर माझा आत्मा कधी शांत होणार नाही. ते पत्र वाचून स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले, पण चेहऱ्यावर हलकसं स्मितही आलं. कारण तिला समजलं होतं की खरं प्रेम कधीच संपत नाही. अमोलच्या जाण्यानंतर स्नेहाचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. प्रत्येक कोपऱ्यात तिला अमोलची आठवण यायची. त्याचा आवाज, त्याचं हसणं, त्याच्या छोट्या छोट्या सवयी, सगळंच तिच्या डोळ्यासमोर यायचं. एक दिवस कपाट आवरताना तिला अमोलची एक छोटी डायरी सापडली. थरथरत्या हातांनी तिने ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, स्नेहा, जर तू ही डायरी वाचत असशील तर याचा अर्थ मी तुझ्यासोबत नाही, पण माझं प्रेम अजूनही तुझ्या जवळ आहे. स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. पुढच्या पानावर अमोलने तिच्यासोबतच्या प्रत्येक आठवणी लिहिल्या होत्या. त्याच्या पहिल्या भेटीपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत. पण शेवटच्या काही पानावर एक वेगळंच रहस्य होतं. अमोलने लिहिलं होतं, माझ्या जाण्यानंतर तुला एक भेट मिळेल, ती तुला पुन्हा जगायला शिकवेल. स्नेहा गोंधळली. कोणती भेट? कुठे आहे ती? काही दिवसांनी तिच्या घरी एक कुरिअर आलं. त्यात एक चावी आणि एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, या चावीने आपल्या जुन्या गावातल्या घरातील खोली उघड. स्नेहा लगेच गावाकडे निघाली. तिने ती खोली उघडली आणि आतलं दृश्य पाहून ती थक्क झाली. भिंतीवर तिचे आणि अमोलचे फोटो होते. एका कोपऱ्यात मुलासाठी पुस्तक, खेळणी आणि अभ्यासाचं सामान होतं. टेबलवर एक फाईल ठेवलेली होती. फाईल उघडताच तिला समजलं की अमोलने त्याच्या सर्व बचतीतून अनाथ मुलांसाठी एक छोटा ट्रस्ट सुरू केला होता आणि त्या ट्रस्टची जबाबदारी स्नेहाकडे सोपवली होती. पत्रात अमोलने लिहिलं होतं, तू नेहमी म्हणायचीस की आयुष्यात काहीतरी चांगलं काम करायचं आहे. मी नसतानाही तू अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणशील. हीच माझी शेवटची इच्छा आहे. स्नेहा खूप रडली, पण त्या दिवशी अनेक दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं. तिने ट्रस्टची जबाबदारी स्वीकारली. हळूहळू ती अनाथ मुलांमध्ये रमू लागली. त्यांच्या हसण्यात तिला जगण्याची नवी आशा दिसू लागली. एक दिवस ट्रस्टमध्ये आलेल्या एका छोट्या मुलाने तिचा हात धरून विचारलं, आई, तू उद्या पण येशील ना? तो शब्द ऐकून स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला जाणवलं की अमोल जरी तिच्यासोबत नसला तरी त्याचं प्रेम अजूनही